वेलकम बॅक. मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या रात्रीमधला प्री क्वार्टरचा शेवटचा सामना असणार आहे. यानंतर ग्रामीण सामन्यास सुरुवात होतील. जो संघ हा सामन्यामध्ये विजय होईल नक्की सुपर 8 चा तिकीट कन्फर्म करेल आणि उद्याच्या रात्रीमध्ये मेगा फायनल डेला सुपर 8 चे सामने खेळण्यासाठी सज्ज होईल. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. महिल्यादेव संघर्ष मुरवे तर एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब वेवूर असे दोन संघ आहेत. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता YBC संघनायक करण ठाकूरने प्रथमतः स्वीकार केला. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय मुरबी या संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच मी स्वागत करेल. आमची विशालदादा घरात आमच्या बरोबर जोडले गेले ते सुद्धा आपण करूया. वेलकम. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे सामन्याचा आनंद घेत असताना बोलूया मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन होतोय पालघर एक्सप्रेस संतोष कुमार मूल्या. अपावश्यक स्ट्राइक पर हार्दिक मेहर, नॉन स्ट्राइक पर तेजस तरे काना. पहिला षटक या सामन्यामधला संतोष टू हार्दिक अन्ना टू हार्दिक आपण पाहू शकाल. वेगवान चेंडू टॅप केला गेला. फटका सुरेख प्रेम मोरे चेंडू लढवते. चांगला क्षेत्ररक्षण अप्रतिम. ज्या प्रकारे व्हॉलीबॉलला आपण स्मॅश करतो ना त्या प्रकारे चेंडूला स्मॅश केला गेला. परत गोलांच्या हातामध्ये पाठवले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. कुठली धाव नाहीये. तेजस पुढे सरसावलं होतं परंतु हार्दिकचा कॉल खूप सुरेख होता. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. एक चेंडूवर कुठली धाव नाहीये. चांगली सुरुवात अण्णाच्या गोलंदाजी झाली आहे. उलटॉस बॉल टॅपचा फटका. यावेळेस चेंडू निघून जातो. सीमारेषा पार आलाय. यावेळेस मानाचा वर्ल्ड कप चौकार 4. अंकित आपण पाहतो आमच्या जोडले अंकित अप्रतिम काम करतात. डीजेच्या माध्यमातून साऊंड खूप सुरेख प्रोव्हाइड केले गेले. आमच्या आवाजाची काळजी ते घेतात तसंच आपण करूया. धन्यवाद. वरूया मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावा दाफकाला कवले गेल्या. नक्कीच मी विनंती करेल नेचर फॉर्म स्पर्धेचे आयोजक मिस्टर विशाल दादा आपण आमचे मुख्य व्यासपीठ विराजमान प्लीज या. विशाल दादा जबीर खान यांचा कॉल आहे आपल्याला. आणि मानाच्या वर्ल्ड कप मध्ये जेही प्रेक्षक जेही पाहुणे येतात आमच्या मनाच्या जवळ आहे त्यांना आपण सगळ्यांना बोलवतो. प्रत्येकांचा वेलकम असणार आहे मानाच्या वर्ल्ड कप पॅराडाईज या टुर्नामेंट मध्ये. तर विशाल दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. टॅप करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. तेजस याची गोष्ट केली तर काय बॅटिंग केली होती पाहू शकाल. राजे शिवछत्रपती चषकामध्ये उत्तम दादा म्हात्रेंच्या स्पर्धा गाजवली होती या बॅटरने. यावेळेस पाडासेप करायचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. चेंडू पाहायला ब्रश करतोय परंतु एक धाव लेग बाय चेंडू मध्ये आली आहे. तर धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 6 वर जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 6 धावा धावफलकावर. यावेळी सरळ बॅटने खेळला गेला. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून जातो. सीमारेषा पार. एक षटक संपले गेले. धावा धावफलकावर 10. आपण पाहतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वे. नक्कीच पाहू शकाल यानंतर ग्रामीणच्या सामन्याला सुरुवात होतील. पहिला सामना असणार सौदी वॉरियर्स विरुद्ध बादशाह 11 पॅराडाईज. दुसरा सामना पाहू शकाल TVS एंटरप्राइजेस MSCB बोईसर. तिसरा सामना SN वॉरियर्स विरुद्ध SNCC सालवड. चौथा सामना 7 स्टार विरुद्ध ब्लास्टर. पाचवा सामना असणार आहे साईदीप विरुद्ध जॉइंट 11. सहावा सामना असणार आहे स्पाडन विरुद्ध टपरी ग्रुप आणि अनिश 11 या संघाला बाय दिली गेली. असे 13 संघ आहेत ग्रामीण पॅनल मध्ये. यानंतर सुरुवात होईल. यावेळेस पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण केलं प्रेमबरोच्या माध्यमातून. परत एक धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. नक्कीच स्कोर कार्ड पाहिलं गेलं तर खूप सुरेख आहे. 11.1 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस पाहू शकाल डेड बॉल पंचाने दिला. डेड बॉल दिला गेला पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली. प्रेम मोरे गोलंदाज मागवत सज्ज झाला.
औषकाला तेजस 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय, 4 चेंडू 9 वर बॅटिंग करतोय हार्दिक मेहर. फुलटॉस बॉल करारा स्मॅशर, काय फटका सजवलाय, जमिनीला गुदगुल्या करत निघून गेला असतात सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एक पूर्णांक 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा आहेत त्या 15. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात केली. आतापर्यंत पाहिलं गेलं तर तब्बल 15 धावांची पार्टनरशिप लागली. त्या म्हणजे 1 धाव तेजसच्या बॅटमधून आली आणि 13 धावा लगावल्या गेल्या. म्हणजे हार्दिकच्या बॅटमधून 3 चौकारीच्या मदतीने बॅटिंग करतोय. टॅप केल्या गेल्या. बाबू पाहू शकत संजय चेंडूला फील्ड करतोय. एक डॉट बॉल आलाय. 3 चेंडू धावा आहेत त्या 15. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस पाहू शकाल खराब चेंडू पनिश केले गेला. पंचांनी नो बॉलचा कॉल दिलाय. नो +4. चेंडू निघून जायचा सीमारेषेच्या पार. हा आलाय मानाचा वर्ल्ड कप. चौकार 4. शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुखी डंका वाजे शंभुराजे. बघा आपण नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला. DRS डिझल रिव्ह्यू सिस्टम गोलंदाजी करण्यास संघाने. चला 4th अंपायर आमच्या बरोबर आहेत. वॉर रूम मध्ये जॉईंट होतील मिस्टर निलेश मिश्रा. नक्कीच खूप सुरेख काम आहे. मी विनंती करेन जेल 10व्या खेळांच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांनी स्क्रीन पाहायचं नाही. लक्षात घ्या पंच आहेत ते निर्णय देतील आणि कुठल्याही खेळाडूकडून इशारा करायचा नाहीये. पंच आहेत आमचे पंच आणि YouTube लाईव्ह पाडेनाडूच्या माध्यमातून आपण डिसिजन देणार आहोत. जेही डिसिजन ते फेअर असणार आहे ते आपण लक्षात घ्या. तर नक्कीच नो बॉल साठी DRS घेतलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. जेव्हा भारताने पहिल्यांदा हा DRS यूज केला तेव्हा पहिला गडी बाद झाला होता भारताचा सर सचिन रमेश तेंडुलकर. हा विकेट पहिला आला होता जेव्हा आपण DRS यूज केला होता. तदनंतर यावेळेस नो बॉलचा कॉल आहे पंचांचा आणि YBC संघाचा DRS हा रिव्ह्यू संपलाय. त्यानंतर या इनिंग्स मध्ये रिव्ह्यू नसणार आहे. दक्षता घ्या. मी विनंती करेन जे बॅरिगेट्सला थेटून उभे आहेत त्यांनी थोडंसं दूर उभं राहायचं कारण की बॅरिगेट्स लागावे लागले. त्यांच्यावर आमच्या पाहुण्यांच्या बॅनर्स आहेत. त्या बॅनर्सवर तुम्ही हात ठेवून उभे राहू नका प्लीज. लक्षात घ्या कारण की बॅरिकेड सुद्धा लावले थोडं क्रॉस होतील. कुठे कुठे खेळाडू एखादा आला तर इंजुरी होऊ शकते. टॅपचा फटका चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. हार्दिक मेहर काय बॅटिंग करतोय सुरेख. चौकार 4. नक्कीच काय बॅटिंग करतायत हार्दिक मेहर. नक्कीच खेळपट्टी सूरज हार्दिकच्या प्रेमामध्ये पडली असं म्हणावं लागेल. 5 चौकार त्याच्या बॅटवरून लगावले गेले. 8 चेंडू 21 वर बॅटिंग करतोय. एक सिंगल मात्र त्यांनी घेतलाय आणि पहिले तर 2 चेंडू निर्धाव सुद्धा खेळलेत. परंतु सांघिक धावसंख्या चांगली लगावली गेली. 24 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपले गेले. प्रेम मोरे थोडासा दबावामध्ये असतील. फुल टॉस बॉल होता आणि यावेळेस काय खेळलं गेला पाहू शकाल. चेंडूला पाठवून दिला बॉक्स आउट जोर मध्ये. मोठा मासा गाळा लागला गेला. फलंदाज बॅक टू डक आउट. चला स्पीडअप करायचं आहे. लगेच तुमचा बॅटर 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर खेळपट्टी बनणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. प्रत्येक संघाला आव्हान असणार आहे. कुठल्या क्रमांकावर कुठला बॅटर येईल ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्या क्रमांकावर लगेच तुमच्या बॅटरला पाठवायचं आहे. मागील सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये अनिकेत 3ऱ्या क्रमांकावर आलाय. 24 वर पहिला गडी बाद झाला. 21 धावांची खेळी साकारी 9 चेंडू फेस केले होते. मिस्टर हार्दिक मेहर यांनी पहिल्यापर्यंत बाद झालाय. प्रत्युत्तर दिलं गेलं ते म्हणजेच गोलंदाज प्रेम मोरेच्या माध्यमातून क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल एक सिंगल धाव लेग बाय मध्ये आली आहे. धावफलक 1 ने 27 धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 लॉस ऑफ 1 विकेट. 12.50 सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दॅट इज दोन षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धावफलकावर लगावले गेले ते म्हणजे तब्बल 25 धावा धावफलकावर.
तर नवीन गोलंदाज होईल करण ठाकूर, मागील सामन्याचा हिरो. हा बॅटर चांगला असणार आहे. एका बाजूला करण तर एका बाजूला अनिकेत. करण ठाकूर गुलमाको सज्जवतोय. यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू चेक आपण पाहू शकाल. आमच्या या स्पर्धेकडे वळत असताना अफजल खान सर त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्षचं हार्दिक स्वागत. अफजल खान सरांना विनंती करतोय की प्लीज तुम्ही सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अफजल खान सरांचं सहर्षचं हार्दिक स्वागत. नक्कीच पाहू शकाल सन्माननीय इब्राहिम खान यांचे मोठे सुपुत्र अफजल खान साहेब, कुमार अफजल खान साहब, या हार्दिक स्वागत. अफजल आपका बहुत बहुत वेलकम होगा. तहे दिल से इस्तेमाल किया जाएगा. तर धावसंख्या धाव फरकाउट 25. नवीन बॅटर पाहू शकाल बॅटिंग साठी आलेत मिस्टर विशाल तरे विटी. विटी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग साठी लेफ्टनंट बॅटर करण ठाकूर गुलिमाको सज्ज झालाय. टॅपचा फटका सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड अग्नेच्या मस्तकावर दस्तक देणारा हा आला मानाचा वर्ल्ड कप चौकार 4 विशाल तरे. आपण पाहतोय ओव्हरआर्म क्रिकेट खूप सुरेख खेळतो. अंडरआर्म क्रिकेट मध्ये महारत हासिल आहे या खेळाडूला. आल्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. 29 धावा धावफलकात लगावल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 29 वर 2. अजूनही येणारे 10 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये. चला जास्त वेळ स्पेंड करू नका प्लीज. 10 वाजून 26 मिनिटं झालेत हे आपण लक्षात घ्या. प्रत्येक संघाला आव्हान असेल 15 मिनिटांवर तुम्हाला एक इनिंग समाप्त करायची आहे. उद्या मेगा फायनल डे. उद्या आपण स्क्रीनवर टायमर सुद्धा लगावणार आहोत, लक्षात घ्या. उलटस बॉलला फटका सुरेख खेळला प्रेम मोरे. चेंडूला फील्ड करतायत संगनायक. चेंडू आला डॉट निर्धाव चेंडू. 11.60 धावा धमा केला गेला आतापर्यंत. यावेळेचा फटका सुरेख खेळायचा प्रयत्न पडतो. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला खेळला गेलाय. बॉक्स आउट चेंडूमध्ये गडी बाद होतोय. तिसरा विटी विशाल तरे बॅक टू डग आउट. पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ध्रुव मेर. 29 वर 3 2.3 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ संपला गेला. करण ठाकूर सुरेख गोलंदाजी करताय. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केला. 2 बॅटरला मागे लगेच पाठवले. अनिकेत आणि विशालला. नवीन बॅटर ध्रुव मेर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत थोडीशी पंचांबरोबर. पाहू शकाल थोडीशी चर्चा केली गेली. राईट हँड बॅटर ध्रुव एका बाजूला सलामी बॅटर तेजस आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू खेळलाय. त्यानंतर नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. इनिंग मध्ये आता 16 चेंडूचा खेळ संपला गेला. खूप मोठा गॅप त्याला भेटला या इनिंग्स मध्ये. नॉन स्ट्रायकर उभा राहिलाय. त्यावेळेस हा दांडे गुल केली गेली. फलंदाज आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर 0 चष्मा घालून ध्रुव यावेळेस बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निर्भय हॅट्रिक वर आहे गोलंदाज. पहिली हॅट्रिक परिपूर्ण केले जाईल का बघा. धावा दाफलकर 29 29 5 चेंडू 29 धावा. तो बघूया आपण 29 धावा हॅट्रिक वर असणार करण ठाकूर. पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय. करण हॅट्रिक वर निर्भय गोलंदाज बॅटिंग वर आलाय. हलका बॅटिंग खेळला गेला सुद्धा संजू चेंडूला फील्ड करतोय परंतु सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सरसावते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा. चला ग्रामीण संघाच्या पॅनलचे दोन्ही संघ एक टॉस साठी यायचंय. यानंतर होणारा पहिला सामना जो असणार आहे
ग्रामीण पॅनल सौदी वॉरियर्स आणि बादशाह 11 पॅराडाईज. बादशाह म्हणजेच पाहू शकाल अकबर बादशाह यांच्या नावावर हा संघ खेळताना पाहायला भेटेल. मरहूम बादशाह भाई त्यांच्या नावावर संघ खेळतोय. चला बादशाह 11 संघाला एक टॉस साठी या. तसं विनंती असेल सौदी वॉरियर्स टॉस साठी यायचा प्लीज. वळीव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज झाला यावेळेस आदित्य. शेवटच्या अंतिम षटकामध्ये निर्भय स्ट्राईक वर आहे. फुलटॉस बॉल टॅप करायचा प्रयत्न केला होता. ब्रिजेश आहे चेंडूला फुल करतायत. एक धाव आली आहे. धाव फलक एकने पुढे त्यांनी यावेळेस DRS घेतलाय. बॅटिंग करण्याच्या संघाने बिमर चेंडूसाठी DRS घेतलाय. चला पंच यायचं आमच्या बरोबर. फोर्थ पंच खान साहेब या प्लीज. जबीर खान लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज. फोर्थ अंपायरची भूमिका पार पाडायची आपल्याला. फेअर डिलिव्हरी चेंडू डीप होतोय असं दर्शवलं गेलं. DRS बॅटिंग करणाऱ्या संघाने गमावला. दोन्ही संघाचा DRS गमावला गेले या इनिंग्स मधला. नक्कीच पाहू शकाल धावा दाफळ 31 आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम टेक्नॉलॉजी पाटण नेटवर्कच्या माध्यमातून सुरेख कॅमेरा वर्क साहिल राऊत आणि मोनित कडू आपण पाहतो अप्रतिम काम करतायत. यावेळेस पाहू शकाल ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू पंचांनी हात समांतर केले. धावेक अवांतर येथील धावफलक जाऊन पोहोचेल 32. इकडून जर उत्कर्ष येणारी 5 चेंडूचा खेळ बाकी होतो. या 5 चेंडूमध्ये जर 10 धाबा आल्या किंवा 8 धाबा 40+ धाबा होतील. एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. यावेळेस पाहू शकाल थोडासा ससावून घ्यायचा प्रयत्न संघर्ष करतायत बॅटर तेजस तरी. 4 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. निर्भय 2 वर फलंदाजी करतायत. 33 वर 4 अशी स्थिती आता पण धावफलकर पाहायला भेटते. आणि या स्पर्धेची गोष्ट केली तर 4 षटकामध्ये 40-45 धावा सुद्धा सेफ नाही आहेत आणि 4 षटकात 24 धावा सुद्धा डिफेंड होतात. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू ऑफ साइडला आला. ब्रिजेश पाहू शकाल बिजू चेंडूला फेल करते. तिथपर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 34 धावा धावफलकर लगावले गेले. शेवटचे अंतिम 3 चेंडू. या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटल चांगला पाहायला भेटेल आपल्याला. धुतेश सारखा गोलंदाज सुद्धा संघर्ष पूर्वी या संघामध्ये आहे. यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता. मिस्टर नक्कीच झालाय. प्रेम मोरे चेंडूला फील्ड करतोय. साइड अँगल थोडासा थ्रो केला गेला परंतु एक धाव परिपूर्ण केली जाते. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आतापर्यंत आदितीच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल 1 व्हाईट बॉल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम षटक मार्ग असतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहू शकाल ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू होता परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन समावेश होता. डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम चेंडू. 35 धावा दाफळकर 5 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. जे व्हाईट बॉल टाकला तो कव्हर अप केला असं म्हणावं लागेल. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय आदित्य. उलटॉस बॉल फटका सुरेख आहे. प्रेम मोरे थोडासा फंबल झालाय परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 36 धावा दाफळकर लगावल्या गेल्या. नेक्स्ट इनिंग मध्ये बनवायचे 37. हा सामना जिंकण्यासाठी 9.25च्या सरासरीने YBCC वेबूर या संघाला. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. चला टॉस करून घ्यायचा आहे उत्कर्ष. 3 षटकामध्ये आपल्याला कॉल केलाय. दक्षता घ्या प्लीज. प्रत्येक संघाने यायचं आहे. यानंतर जो सामना आहे तो म्हणजे बादशाह 11 पॅराडाईज तर एका बाजूला सौदी वॉरियर्स. चला सौदी वॉरियर संघ आपण कुठे असाल तर प्लीज या.
चला सौदी वॉरियर्स संघनायक, सौदी वॉरियर्स लगेच यायचं प्लीज. चला ग्रामीण आपला सुरुवात होईल. सामने 3 षटकांचे असणार आहे, त्याची दक्षता घ्या. अफजल खान सरांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे जे ब्लेझर आहेत ते आपण प्रदान करायचे आहेत. आगम मेन्स अँड एथिक वेअर यांच्या माध्यमातून मात्र हे ब्लेझर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अशी स्पर्धा आता ग्रामीण पॅनलला सुरुवात होईल. आगम मेन्स अँड एथिक वेअर यांच्या माध्यमातून हे ब्लेझर्स आपण पाहू शकताय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे टॉस मात्र होईल. टॉस होतोय. एका बाजूला सौदी वॉरियर्स, एका बाजूला आपण पाहतोय बादशाह पॅराडाईज हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि कॉल असणार आहे बादशाह संघाचा. पॅराडाईजचा कॉल असेल. आणि इथे मात्र पॅराडाईज सरांना विनंती करतो आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जीते फर्स्ट ऑफ ऑल डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग. ये तुम्हारे एरिया का ही टूर्नामेंट है, पैराडाइज का टूर्नामेंट है, तुम खुद ही पैराडाइज से खेल रहे हो. पैराडाइज का टूर्नामेंट खेलते हुए आज कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. थैंक यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही, आपण जाऊया सऊदी वॉरियर्स या कर्णधाराकडे. आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या था? हमारा फील्डिंग रहता, लेकिन अभी सामने वाली टीम ने फील्डिंग की है. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? टूर्नामेंट तो काफ़ी अच्छा किया है और टीम ने भी बाकी साथ दिया है खेल के. तो अभी देखते हैं हमारे फील्डिंग और बैटिंग. थँक्यू सो मच. सामन्याला देखील सुरुवात होईल. आपण जाणार आहोत कमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील युसुफ सय्यद सर. थँक्यू. तो वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्या मध्ये. यावेळेस पहिला चेंडू सुरेख खेळला गेला. विशाल आहे चेंडूला फील्ड करतील. 37 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली सुरुवात. धृतेश आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज झालाय. संघर्ष मुरबे या संघाकडून फुलटॉस बॉल होता. परत दिशा दिली. विशाल तारे आहे चेंडूला फील्ड करतात. फोटो क्लिक शॉट खेळायचा प्रयत्न करतात बॅटर, परंतु चेंडू आलाय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. सुरेख रित्या गोलंदाजी केली गेली. त्यावेळी चॉप केला गेला. बघूया आपण खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील मिस्टर हार्दिक मेहर. चेंडूला फील्ड केले गेले. सिंगल धावांनी खाता उघडलाय. श्री गणेश केलाय. 3 चेंडू 1 वर खेळतोय करण ठाकूर. चांगला बॅटर आहे. सध्याच्याकडे चांगल्या फॉर्म मध्ये पाहू शकाल. मागील 2 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर राहिलाय. पाहू शकाल सरपंच चषक 2024 पंचाळी भागामध्ये तर शिवराज वेबूर या स्पर्धेमध्ये अशा खेळाडू आहे. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. मुंबई विभागामध्ये अंडरआर्म क्रिकेट, टर्फ क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला कॉल असतो. ॲज अ आयकॉन, ॲज अ पॅकर म्हणून खेळायला सज्ज होतोय तो. त्यावेळेस ऑफ साइड खेळायचा प्रयत्न. ध्रुव चेंडूला फील्ड करतोय परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केले गेले. नक्कीच सूरज आपण जेव्हा तुषार लढेला पाहतो ना, नक्की मला ससाची आठवण येते. खूप वेगाने ससा धावतोय. त्या प्रकारे छोट्या छोट्या पावलाने तुषार लढे वेगाने धावतो खेळपट्टीवर. 1 धावाने धावपळ पुढे सरसावती धावसंख्या 2 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकीचे. पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहू शकाल दिशा भरकटली गेली. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. धीरज मोरे मुख्य पंच. स्क्वॉलिक पंच पाहू शकाल अशरफ मेमन. ऑफसाइड पंच आपण पाहू शकाल मिस्टर समीर खान. असे 3 ऑफिशियल पंच आपल्यावर जोडले गेलेत. एक विरस्पृष्ट माध्यमातून टी शर्ट त्यांना स्पॉन्सर केलेत. आणि यावेळेस विशाल तरे चांगला क्षेत्ररक्षण हाईटचा पुरेपूर उपयोग करतात. स्वतःला स्ट्रेच केला. चेंडू अडवला. आतापर्यंत करणनी चेंडू फेस केले. 4 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. त्याच्यामध्ये 3 जे चेंडू आहेत ना सूरज त्यांनी विशालकडे खेळलेत. ही एक चांगली गोष्ट आहे. धृतेश त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय की कुठल्या खेळाडूकडे चेंडू यावं, कुठला चेंडू बॅटर त्याच अनुषंगाने त्याच सीझनमध्ये खेळावं हे खूप शिकणं गरजेचं आहे. यावेळेस फटका सुरेख केला. टॅपचा अनिकेत आहे परंतु चेंडू निघून जायचा. सीमारच्या पार हा आलाय. अण्णासाहेबांच्या सन्मानासाठी चौकार. 4 पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाफलकावर. येणारे 3 षटक बनवायचे 30. सगुण ब्रह्म साचार मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार.
धन्यवाद विजय. नक्कीच पाहू शकाल साई बाबांचा नक्कीच संगीत लागवलं गेला आणि पाहू शकाल बोईसर भागामधून किंवा पालघर भागामधून खूप मोठ्या प्रमाणे साईंची दिंडी जाते. पाहू शकाल साईनाथ नगर असू द्या किंवा भंडारवाडा एक जुना पदयात्री साई पदयात्री मंडळ म्हणला जाईल. तसं पाहिलं तर पूर्ण बोईसर पदयात्रेसाठी उल्लेख आहे. आपण पाहू शकाल आमचे मित्र आमची जवळचे मित्र साहेब आलेले आहेत. आपला वेलकम असेल. साहेबांचा विजयशंकर किराणा दुकानाची ऑनर पाहू शकाल. दिनेश यादव साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दिनेश यादव साहेब. आणि दिनेश यादव साहेबांबद्दल बोलायला तर पॅराडाईज संघाला प्रत्येक चांगला सपोर्ट असतो. त्याचं आगमन झालेलं आहे. यावेळेस पहिला चेंडू नो बॉल टाकला गेला. आपण पाहू शकाल खेळाडू आहे चेंडूला फील करतायत परंतु चुकी केली नो बॉल टाकून 1+1 म्हणजे 2 धावा. फटका 2 धावा पुढे सरसावते. धावसंख्या 2.9. विजयशंकर किराणा स्टोरचे ऑनर पण पाहू शकाल. दिनेश यादव साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि जबीर खान यांचे क्लासमेट आणि प्रत्येक वेळा गणपती असू द्या किंवा नवरात्री किंवा कुठलाही सण असू द्या प्रत्येक वेळा आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करणारे दिनेश यादव साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहात. 9 धावा धावफटका लगावले गेले. येणारे अजून 18 चेंडू बनवायचे विजयासाठी तब्बल 28 धावांची गरज. 9.33 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल टॅपचा फटका विशाल तरे. यावेळी चुकी केली गेली. काय फटका सजवलाय. ज्या रिझन मध्ये मला त्रास होईल ज्या क्षेत्रामध्ये मला लगेच असफलता येईल त्याच क्षेत्रामध्ये मी पुढे जाईल असा करण ठाकूरने दाखवलाय. 3 चेंडू सुरेख फील्ड केले होते विशाल तरेने. त्यांच्याच बाजूने चौकार ठोकलाय. त्यांच्या हाताला लागून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा आलाय मानाचा वर्ल्ड कप चौकार. 13 धावा दाखल. चला जास्त टीम मिनिंग्स करू नका प्लीज. हे आपण दक्षता घ्या. महिल्यादेव संघर्ष मुरबे. प्रत्येक चेंडूवर आपण टीम मिनिंग्स करायची नाहीये. षटक संपला विकेट गेला तर ठीक आहे आपण चर्चा करू शकतो. प्रत्येक चेंडूवर आपण चौकार किंवा सिंगल आला तर चर्चा करायची नाही. डॉग्स मैदानाच्या आतमध्ये फिरतायत. डॉग्स लवर कोणी असतील तर लगेच डॉग्स बाहेर काढायचे पाहू शकाल. आणि गर्दी थोडं साईड करा. त्यांना जाण्यासाठी जागा ठेवा प्लीज. ओके खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांचा. 13/0 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. यानंतर ग्रामीणच्या सामने 3 षटकांचे असतील आपण दक्षता घ्या. गोलंदाज पाहू शकाल. टॅप केला गेला परत एकदा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. करण ठाकूर काय बॅटिंग करतो सुरेखरित्या. गोलंदाजी सुरेख केली. एका षटकामध्ये 3 गडी बाद केल्या. यानंतर पाहू शकाल आतापर्यंत 7 चेंडू 13 वर बॅटिंग करतोय. 3 चौकार याच्या बॅटमधून पाहायला भेटले आपल्याला. अप्रतिम बॅटिंग करतायत सुरेखरित्या फलंदाजी. 3 चेंडूवर 3 चौकार लगावलेत आतापर्यंत. हवेचा चौथा चौकार येईल का. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत नितीश चेंडूला फील्ड करतोय. चेंडू आलाय डॉट. यावेळेस टॅपचा फटका आणि यावेळेस चौकार आलाय. आणि पाहू शकाल 4 धावांचा खेळ संपला गेला. 4 धावांच्या समाप्तीनंतर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा दाखलकर. सर इकडे डॉट बॉल आहे ही दक्षता घ्या. 2 चौकारांचा एक निर्धाव चेंडू आलाय हे आपण दक्षता घ्या. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिला चेंडू 9 तदनंतर 1 चौकार. दुसरा चौकार 1 डॉट बॉल 1 चौकार. धावसंख्या 21 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही बनवायच्या विजयासाठी 14 चेंडू 14 मध्ये 16 ची गरज. करण ठाकूर चांगली बॅटिंग करतात. 9 चेंडू 17 वर बॅटिंग करत असताना अप्रतिम फलंदाजी करण ठाकूर. यावेळेस फटका सुरेख. यावेळेस पाहू शकाल सन्माननीय मेहुलजी पाटील यांच्या बॅनरला सलामी करणारा हा चौकार आलाय. धावसंख्या 25. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या. पाहू शकाल 18 धावा आल्यात. 18 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही येणारे चेंडू असतील 13 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी 13-12 समीकरण. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकाल काय सुरेख आयोजन नियोजन केले गेले. साहित्य मंडप डेकोरेशन माध्यम खूप सुरेख लाईट्स लगावल्या गेल्या. बॅरिकेड्स मंडप महिलांसाठी कक्ष आहे. खेळाडू कक्ष आहे. कॉमेंट्री कक्ष आमच्या VIP डाईस बनवलं गेलंय. यावेळी टॅपचा फटका
काय सुरेख वेगवान टॅप म्हणावा लागेल. ज्या प्रकारे चेंडू खाली राहिला फट्ट बॅट टाकली की चेंडू पाठवलाय चौकारासाठी. या षटकामध्ये तब्बल 5 चौकार ठोकलेत करण ठाकूरने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर. मात्र बनवायच्या 2 षटकामध्ये 8 धावा. तर काय बॅटिंग करताय. 14.50च्या सरासरी 29 धावा बनवल्या गेल्या. 37 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच जेव्हा आपण सूरज पहिला टॉस केला करण ठाकूर आमच्यावर होते कॉम्बॉक्स मध्ये थोडीशी चर्चा केली की टॉस जिंकून प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षण करणं का घेतात, काय आवडतं बॅटिंग करणं पहिले की चेसिंग करणं. त्यांनी आम्हाला सांगितलं मला चेसिंग करणं खूप आवडतं आणि मागे सामना थोडं चेस केला आणि पाहू शकाल हा सामना सुद्धा चेस करतात ते दिसून येते. पाहू शकाल प्रत्येक वेळा एक खेळाडू जे सांगतायत ना ते करून सुद्धा दाखवतायत करण ठाकूर. अशा प्रकारे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फलंदाज पाहू शकाल मिस्टर तुषार लढे स्ट्राईकवर असणार आहे. 8 धावांची गरज. नवीन गोलंदाज पाहू शकाल रितेश म्हणून मागोवा साथ झालाय. 30 षटकामध्ये रितेश आलाय. 12 मध्ये बनवायचे 8. हलक्या बॅटने नक्की सेन्सिबल क्रिकेट आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु पहिली सिंगल धाव घेतली गेली. या खेळाडूची गोष्ट केली तर पहिल्यांदा फ्रेंड्स ग्रुप आयोजित नवली चषकामध्ये खेळला संघर्ष मुरबी या संघामध्ये आणि पहिल्यांदाच खेळत असताना बेस्ट बॉलरचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर पाहायला भेटला आपल्याला. तोच खेळाडू गोलमागत साथ झालाय. बनवायचे मात्र 7 येणारे चेंडू 11. चला सामना सुरू करा. 7 धावांची गरज आहे. पाहू शकाल 11 चेंडू 25 बॅटिंग करतात करण ठाकूर. नितीश गोलमागत सजवत आहे. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंप मिस करतो पंच अशरफ मेमन दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. इट इज अ व्हाईट बॉल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी अशरफ मेमन सुद्धा आपल्याला झळकतील पंचाची भूमिकामध्ये. यावेळी टॅप केलाय खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून गेलाय सरळ सीमाच्या पार. हा आलाय मानाचा वर्ल्ड कप चौकार 4. चला सामना जिंकायचं मात्र 2 धावांची गरज आहे. 12-29 गरज. 12 चेंडू 29 यावर खेळतोय मिस्टर करण ठाकूर आणि भावा बनवायच्या 2. त्यावेळेस नो लुक शॉट फोटो क्लिक शॉट खेळला गेला. अशरफ मेमनच्या चेहरा सुद्धा साहसा आलाय. काय फटका खेळला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत. हे नवीन शॉट इजाद केले गेले. ओरम क्रिकेटमध्ये प्रदीप पाटीलने हा फटका सजवला पहिल्यांदा. तिकडून खूप व्हायरल झाला. त्यावेळेस एक वेगळा फटका मुंबई स्टाईल. आपण मुंबई भागामध्ये खेळण्याचा अनेकच अनुभव आहे आणि अंडर बॉक्स क्रिकेट तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जाते परंतु आपल्या भागासारखा डी बाउंड्री नसते. खूप लहान रस्त्यावरती क्रिकेट खेळतात परंतु पाहू शकतो लखवा क्रिकेट अंडर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर वेगवान अँगल गोलंदाज त्यांच्यासमोर बॅटिंग करणं ही खूप महत्त्वपूर्ण असते. अशरफ मेमन जबीर खानने ते काम करून दाखवलंय मागील खूप वर्षा पहिले परंतु क्रिकेटमध्ये बदल झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न डॉट बॉल. मात्र 1 धावांची गरज आहे. सामना लेवल झालाय. 7 चेंडू 1 धावांची गरज. 7 बॉल 1. सात चेंडू 1 धावांची गरज. यावेळेस पाहू शकाल हा चेंडू आलाय निर्धाव. 6 चेंडू 12च्या सर 36 धावा बनवल्या. 1 धावांची गरज आहे. करण ठाकूर पाहू शकाल 14 चेंडू 30 वर खेळतात आणि 5 चेंडू 3 वर बॅटिंग करतायत तुषार लढे. 1 धावांची गरज. गोलंदाज रोनित संगणक गोलमागत सज्जवतोय. यावेळेचा विनिंग चौकार आणि सामना केलाय फिनिश. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये 6वा संघ सुपर मध्ये जाणारा वायबी संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउ इट मिस्टर करण ठाकूर. 15 चेंडू 34 धावा 1 षटकामध्ये 3 गडी बाद केल्यात. करण या मॅन ऑफ द मॅच साठी. चला आपण लाईव्ह शो करतोय ज्या प्रकारे
स्लोगन आहे लाईट शो केली जाईल. तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया.